रेग्युलर कारण मी तुम्हाला सांगितलं की खूप मुलं असतात. तुम्ही आत्ताही बघू शकता की किती मुलं बसली आहेत लाईनमध्ये. ठीक आहे, दिस इज हाऊ पीपल सिट. आणि तुम्ही बघू शकता खूप मागेपर्यंत लोक बसले. बघितलं. सो दिस इज हाऊ थिंग्स. त्यांना बसायला न्यूजपेपर पण नाही दिला आहे ना, त्यांच्याकडे गोष्टी आहेत. सो या चालू आहेत गोष्टी. प्लीज जर कोणी ओळखीचं असेल CSMTला यांच्यासाठी काही करू शकतं तर प्लीज करा. ठीक आहे, मला माहीत नाही सिलेक्शन उद्या पण असणार आहे की नाही, पण बघू आता. 2 मिनटं मला फोन येतो. तर हो, आता मी चालली ऑफिसला. आज माझी लेट स्पेशल मिस झाली. मला प्रॉपर टायमिंग माहीत नव्हतं, पण आता माहिती पडलं. आणि गरम एवढं होतं की मी डोकं झाकून घेतले जेणेकरून त्रास होऊ नये उन्हाचा. ठीक आहे, एवढी गरमी वाढली आहे. त्यात मी आता सकाळी एक रील पाहिली की नाशिकची ऑलमोस्ट खूप झाडं तोडली आहेत. कोणता तरी मार्ग तिकडून जाणार आहे म्हणून, आणि लोकांनी झाडं तोडून टाकली. इथं पर्यावरणाचं संतुलन हल्लं आहे आणि लोकांना मार्ग काढायचे दिसत आहे. काहीतरी अल्टरनेटिव्ह बघत का नाही लोक, मला हेच कळत नाही. का अल्टरनेटिव्ह बघत नाही तुम्ही लोक, की जेणेकरून पर्यावरणाला पण नुकसान होणार नाही आणि आपलं कामही होईल. पण ते प्रत्येकाच्या विचारांवरती असतं. कोणाला अल्टरनेटिव्ह पाहिजे आहे, कोणाला नाही पाहिजे आहे. ज्यांना आपलं नुसतंच काहीतरी करायचं आहे म्हणून करता येते, नाही तर ज्यांना असं करायचं असलं असं त्यांनी प्रॉपर अल्टरनेटिव्ह पाहिलं असतं. यार ह्या उन्हामुळे पण वैताग आला. तर नशीब इकडे हवा आहे. काही काही ठिकाणी तर हवा लागतच नाही. यू कांट डू एनिथिंग गाईज. आपण कितीही झाडे लावा, सरकारने ठरवलं ना तोडायचं तर तोडायचं, फक्त तोडायचं आहे. तर त्यांना कधी कोणता नेता मला झाडे लावताना दिसताना. आपल्याकडे का नाही आहे असं की तुम्ही जेवढी झाडं तोडता तेवढी झाडं तुम्ही लावू शकता, किंवा असे काहीतरी मार्ग काढशाल ज्याने पर्यावरणाला नुकसान होणार नाही. काल मी बघितलं तमिळनाडूचा CM आपला ॲक्टर विजय, त्याने जवळपास 717 की 770 माहीत नाही, प्रॉपर आकडा माहीत नाही आहे, लिकरची दुकानं बंद केली. ठीक आहे, जस्ट ती दुकानं बंद केली जी शाळा, धार्मिक स्थळं याच्या बाजूला होती. हां, मंदिरं आणि शाळांच्या बाजूला जी दुकानं होती ती बंद केली. जर तो असे निर्णय घेऊ शकतो तर आपण का नाही. पण नाही, त्या गव्हर्नमेंटला असे निर्णय घ्यायचे म्हणजे सकाळच्या साधनांचा विचार करावा लागतो, नाही का. काही करू शकत नाही. काय होणार काय माहिती. ते परत येऊन आलं. मी लवकरच या उन्हाने एक दिवशी चक्कर येऊन पडणार आहे असं वाटायला लागलं आहे मला आता. बाकीचा व्हिडिओ मी संध्याकाळी बनवेल. आता उन्हामुळे डोळ्यांनी दिसत पण नाही आहे, त्रास होतो. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. हॅलो, कसे आज सगळे. ओके. सो माझ्या पुढे 2 मुली चालतात. त्यांनी मस्त असं नवारी घातली आणि मोठी घेतली, कोळी ड्रेस घातले त्यांनी. मोठ्या मुली शर्ट 10-12 असतील, छान दिसतात. मुलींना कसं सजायला आवडतं ना, म्हणजे कुठेही जातो कोणतीही मुलगी ह्या लोकांसाठी नाही, स्वतःसाठी सजायला आवडतं. आणि त्या मुली खरंच सुंदर दिसतात त्या. आता असं मी त्यांचा फोटो घेतला तर थोडं ऑड वाटेल, बट फॉर अ थिंग तुम्ही बघू शकता. आता त्या खरंच किती छान दिसत होत्या. तर मी तुम्ही कुठे चाललात? आम्ही चाललो कामा हॉस्पिटलमध्ये. कशाबद्दल? आम्ही स्टुडंट आहोत कामा हॉस्पिटल. ओके. आणि काय करता तुम्ही दोघी? आम्ही नर्सिंग. ओके, थँक्यू. बाय. सर पूजा मोहन 70. ओके बाय. बाय. आज काय पण तिकडे आज नर्सिंग वीक चालू आहे ना, त्याचं हे डान्सेस होते आमचे. झाले? हो. ओके, घरी चालत आता? हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, चला बाय. बाय. बघितलं किती छान मुली होत्या त्या. ॲक्च्युली ना कॉलेजमध्ये असताना असं खूप सारं मी पण म्हणजे पार्टिसिपेट केलं आणि त्यांना पण खरंच आवडलं ॲक्च्युली.
मी पहिलं थोडी ऑकवर्ड वाटत होती की खरंच कसं विचारू की नको विचारू, पण त्यांनी स्वतः बाय पण त्यांनी स्वतःहून मला बोललं तर कधी कधी खरंच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद भेटतो आपल्याला. तर त्या खरंच सुंदर दिसत होत्या. नर्सेस आहेत ज्या लोकांच्या प्राण वाचायला मदत करतात. डॉक्टर्सला छान प्रोफेशन आहे. कोणतंही प्रोफेशन कमी किंवा हाय नसतं. डॉक्टर्स आहेत पण त्यांना नर्सेसची गरज असते. ठीक आहे, फक्त त्या नर्सेस आहेत. पण मला वाटतं जेवढे डॉक्टर मेहनत घेतात पेशंटला वाचायला, त्याच्यानंतर जेवढी मेहनत ते घेतात ना तेवढं मला वाटलं घरातले पण कमी नाही. तेवढे घरातले पण नाही घेत की पेशंटची काळजी घेणं, त्यांना वेळेवर औषध देणं. खरंच छान मुली होत्या, मला जाम आवडल्या आहेत. म्हणजे आपली मराठी भाषा पण ना कधी कधी काय बोलतो ना काही कळतच नाही. छान मुली किती छान नटल्या होत्या यार त्या. मी पण भरपूर दिवस असं कधी नटलेत नाही आहे. असं प्रॉपर साडी, असं प्रॉपर डान्स करशील यार. ऑफिसमध्ये डान्स ठेवायला लागतील मला. ठीक आहे, तर मी चालली आहे घरी. ओके, जाम कंटाळा आला. मी डोकं खूप दुखत होतं सकाळपासून. हाफ डे घेणार होते पण मला थोडं काम होतं. म्हटलं जाऊ दे, नको घेऊया परत. सुट्टी वाया घालवली म्हणजे मला ना सुट्टी वाया घालवणं आवडत नाही. आणि तशात मला एक सुट्टी घ्यायचीच आहे, तर ती तेव्हा यूज करेल. मी नाही सांगणार मी कधी सुट्टी घेणार आहे, पण हां तेव्हा घेईन सुट्टी मी नक्की. तो खूप गरम होतं, खूप गरम होतं, खूप गरम होतं आहे. आणि त्यात आपण एवढी झाडं कापतोय. आपल्या एवढे हुशार माणसं आपणच आहोत. दमले मी. हां, काल मी घरी जाताना ना भाजी घेऊन गेले खूप सारी. चालतच गेले काल. आता हप्त्याभराची घेऊन गेली आहे. त्यामुळे आता सॅटर्डेला बघू घाटकोपरला जाईल. आणि अजून काही वेगळ्या भाज्या, पालेभाज्या भरपूर खा. गरमी चालू आहे, पोटाला आराम द्या, पालेभाज्या खा. मी दिवसभरात ॲटलिस्ट 1 लिटर पाणी ऑफिसमध्ये असं नाही पिते आणि 1 लिटर मी घरी गेला पिते. 1 लिटरपेक्षा जास्त पीत असेल तरी पण. आणि जे लोक म्हणतात ना बायकांना ड्रायव्हिंग येत नाही, तर मी आता इथे मस्त आहे नाही की पोलिसांची गाडी केली आणि ती एक मुलगी ड्राईव्ह करत होती. आज ना मला सरप्राईजवरती सरप्राईज भेटतात. म्हणजे पोलिसांसारखे माणसं जे स्ट्रिक्ट असतात त्यांनी पण त्या लेडीला गाडी चालवायला दिली आहे. पण खूप घरातले लोक स्वतःच्या बायकांना, बहिणींना आयांना गाडी चालवायला देत नाही, कारण का त्यांना त्यांच्या ड्रायव्हिंगवरती भरोसा नसतो. काही काही बायकांच्या ड्रायव्हिंगमुळे तुम्ही सगळ्या बायकांना जज करू नका प्लीज. बायका पण चांगला ड्राईव्ह करू शकतात. मला भीती वाटते, मला खूप भीती वाटते. मी ॲक्टिवा चालवू शकते पण मी चालवत नाही. मला भीती वाटते, माहीत नाही का, कारण की मी 2दा पडली आहे. ठीक आहे, 4 व्हीलर शिकायची आहे पण नको, बघू किंवा ठरवू. पण भीती वाटते त्यामुळे इच्छा नाही आहे. ठीक आहे, गरज पडल्यावर ओला, उबर, रॅपिडो, रिक्षा, मेट्रो, बस, ट्रेन सगळं आहे. त्यामुळे घाई नाही आहे, जेव्हा वाटेल तेव्हा शिकू. आता मी आलं आहे माझ्या नेहमीच्या स्टॉपवरती. ठीक आहे, मी जाते आता ऑफिसला. काय यार माझं डोकंच फिरलं आहे. मी चालले आता, भेटूया संध्याकाळी. बघूया आज काहीतरी काल मी काय जास्त केलं नव्हतं ज्याला, काल ऑलरेडी घरी मच्छी होती. सकाळचं कालन होतं. मी फक्त एक बेसनाचा चिला काढला आणि जेवायला घेतला. आणि काल मला घरी उशिरा झाला होता त्यामुळे सगळा स्वयंपाक झालाच होता. ठीक आहे, भेटूया आता.